नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण अगदी करिअर पासून ज्योतिषशास्त्रापर्यंत अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात भारतीय कृषी क्षेत्रात आमूलाग्र असा बदल घडवणारं, नाविन्यपूर्ण विचारांचं ध्येय वेडं असं नेतृत्व आणि लाखो शेतकऱ्यांसाठी प्रेरणा स्रोत असलेले आदरणीय डॉक्टर प्रशांत आशा अनिल गवळी सहभागी झाले आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर प्रशांत आशा अनिल गवळी हे नाव नाहीये तर एक क्रांती आहे असं म्हणतात. कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण असे प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा समतोल वापर आणि शाश्वत शेतीचं भविष्य घडवणारं एक दूरदर्शी असं नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. 10 वर्षांहून अधिक काळ त्यांनी शेती, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कृषी व्यापार आणि आधुनिक सिंचन प्रणाली यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेण्यात आली आहे. 2025 मध्ये डॉक्टरेट इन ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या प्रतिष्ठित अशी ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. तसंच भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट ॲग्रिकल्चरल अवॉर्डने त्यांना गौरविण्यात आलं, त्यांना सन्मानित करण्यात आलं. खरं तर आजवर अनेक अशा विविध मानाच्या अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, एक कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारं असं व्यक्तिमत्व आपलं आहे असं लोकच म्हणतात, शेतकरी म्हणतात. आपल्याकडूनच जाणून घ्यायचं आहे आपल्या प्रवासाविषयी. खरं तर हा प्रवास आपला कसा होता आणि आपल्याला यात आपल्या आप्तेष्टांची कशी साथ लाभली याबाबत आपल्या प्रेक्षकांना सांगावं. नक्कीच. मी प्रशांत गवळी. ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदरची माझी काही जर्नी सांगायची आहे. कारण मी प्रॉपर सोलापूरचा. सोलापूरमध्ये शेती वगैरे कोरडवाहू म्हणजे जिथं काही पाण्याचे खूप मोठे प्रॉब्लेम होते आणि त्या काळामध्ये मी लहान होतो घरामध्ये. आई आणि मी ज्यावेळेस आम्ही इकडं पुण्यामध्ये आलो त्यावेळेस वडिलांची पूर्णपणे जॉब गेल्यामुळे सिटीकडे वळलो आम्ही. आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर आमच्याकडे काही नव्हतं. त्यावेळेस जिम्मेदारीचं ओझं माझ्या अंगावर होतं कारण की दोन्ही बहिणीचं लग्न झालं होतं. आणि त्याच्यानंतर मी काय करायचं ठरवल्यानंतर मी एक मेडिकलमध्ये जॉबला होतो. जॉब करत असताना खूप साऱ्या अडचणी आल्या किंवा जॉब करत असताना कमी पगार, खर्च जास्त, त्याच्यातनं पण कॉलेज पण करायचं आहे, शिक्षण पण घ्यायचं आहे. हे जिम्मेदारीचं करत असताना एक लक्षात आलं की आपण जॉब करून कधी मोठं होऊ शकत नाही. मग करायचं काय? मग व्यवसाय करायचा आहे. पण ज्या इंडस्ट्रीत मी जॉब केला त्याच्यामध्येच माझे मित्र आहेत जे B.Pharmचे होते आणि मी B.Pharm नव्हतो. पण एकत्र येऊन आम्ही मेडिकलमध्ये सुरुवात केली. माझं शिक्षण BA झालेलं आहे. फक्त माझा याच्यातलं काही अनुभव नव्हता. आणि विषय काय होता BA ला? BA ला माझं हिस्ट्री होती पूर्ण. हां, इतिहासच माझ्याकडे होता. आणि ते शिक्षण म्हणजे काय, शेवटी व्यवसायामध्ये जो उपयोग होतोय का नाही माहीत नाही. हो, आणि असं म्हणतात ना की जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडवू शकतो. इतिहासाचा अभ्यास करून आज तुम्ही अनेक जणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. अगदी. आणि ते करत असताना जर्नी होत गेली आणि मेडिकल स्टार्ट केलं. 4 ते 5 वर्ष मेडिकल आम्ही सांभाळलं देखील आम्ही मिळून सर्व ग्रुपने. पण कमी पैशाच्या अभावी मेडिकलसुद्धा मला पूर्ण करताना आलं कारण की कॉम्पिटिशन खूप हेवी होतं. कमी पैशाच्या अभावी मला ते पुढे नाही नेता आलं. मग काय करणार? मग ह्या जर्नीमध्ये पैसे कमी, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये पण करता नाही आलं. मग आता ॲग्रिकल्चरमध्ये काय करता येईल? मग मी ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीकडे वळलो. एवढ्या हलाखीची परिस्थितीमध्ये पण, कारण की मला जर प्रेरणा देते तर माझी आई आहे त्याच्यामध्ये. नेहमी खंबीरपणे साथ देत गेलेली आहे. तिनेसुद्धा खूप कष्ट केलं ते माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्याच जर्नीमध्ये मी माझ्या आईमध्येच मी स्वामींना पाहतो नेहमी. मी इन्स्पायर होतो. अशी माझी सुरुवातीची जर्नी आहे. अगदीच अगदीच. आईला आपण देवाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. खरं तर आपण घराची जबाबदारी सांभाळली आणि आज अनेक तरुणींना आपण तेवढं सक्षम बनवले की ते त्यांच्या घराची जबाबदारी स्वीकारू शकतात. मला असं माझ्या कानावर आलं की आपल्याकडे जे तरुणी काम करतात ते आपली कंपनी सोडून जायला तयारच नसतात. असं काय ध्येय तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलंय? ॲक्च्युली तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पण त्याच्या अगोदर जर बघितलं तर आपल्या घरचे देखील आपला त्रास देतात असं म्हणतात लोक की आपल्या घरचेच खूप पुढे जाऊ देत नाही वगैरे. पण मला असं वाटतं त्यांना तुम्ही जर समजून सांगितलं, त्यांना एकत्र आणलं तर तेच मला साथ देतात. जेणेकरून माझ्या काय जवळचे भाऊबंद आहेत, माझे काही साडू आहेत, मेहुणे आहेत, हे जवळचे जे लोक आहेत, मी त्यांना माझ्या कंपनीमध्ये घेतलं. कंपनी घेऊन त्यांना एक कामगार म्हणून कधीच नाही त्यांना हे नाही केलं. मी त्यांना एक मालक म्हणून, पार्टनर म्हणून त्यांना सोबत घेतलं. आज माझे सगळे पाहुण्यांमध्ये जेवढे पण जवळचे लोक आहेत ते आज माझ्या प्रत्येक कंपनीमध्ये कुठल्या तर कुठल्या खारीचा वाटा ते सांभाळतात आणि मला खूप त्यांचा सपोर्ट होतो. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न होता की जी मुलं वगैरे तुम्ही सोडून जात नाही असं काय केलं?
पहा शेवटी प्रत्येकाला पैसा हवा आहे, पण तो कशा मार्गे हवा आहे तो टिकला पाहिजे. आणि जिथं ते जॉब करतात ते समाधानकारक पाहिजे. जॉब करून घरी गेल्यावर टेन्शन फ्री असलं पाहिजे आणि घरातनं निघताना कधी कामाला जाऊ असं झालं पाहिजे. मी त्यांना टायमिंगला 7 तारीख आम्ही फिक्स ठेवतो की टायमिंगला पेमेंट दिलं पाहिजे. त्यांचं महिन्याचं नियोजन असतं आणि त्या घरामध्ये एखादा प्रॉब्लेम आला तर बऱ्याचदा असं असतं की पेमेंट सोडून एक एक्स्ट्रा जॉब करत असतो व्यक्ती, का की त्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, एक्स्ट्रा कुठेतरी पैसे काढण्यात जाणे की त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. पण त्यासाठी आम्ही म्हणतो की समर्थ भक्कम आहे. तुम्हाला जर का एखाद्या घरामध्ये लग्न आलं, कर्ज करू नका, काही करू नका, आम्ही त्यांना प्रोत्साहन करतो आणि देतो, त्यांना मदत करतो. त्यामुळं मला कुठलाही व्यक्ती सोडून जात नाही आणि नेहमी माझ्यासोबत राहतो. आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे कोणी 8 तास आणि 10 तासासाठी येत नाही. 24 आवर्स तो कधीही माझ्यासाठी अवेलेबल आपण असतो. त्यांना प्रोत्साहित करता. येस. अगदीच. शिवाय आपण मला वाटतं एक कृषी विषयक प्रशिक्षण सुद्धा देता ना तरुणींना, येस. याविषयी सांगाल? कृषी विषयक प्रशिक्षण देत असताना मला लक्षात असं आलं की मुलांना जॉब करत असताना ते जॉब करून उद्योजक बनवायचं आहे. बरं, त्याच्यामध्ये डेअरिंग पण खूप महत्त्वाचं पार्ट आहे. आणि डेअरिंग येण्यासाठी काय लागतं की मी ते करू शकतो का. तर आम्ही ह्याच्यावरती खूप रिसर्च केला. माझी टीम आहे, टीमने ठरवलं की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण पूर्ण नियोजन देऊ. म्हणजे की तो येईल, त्याला पूर्ण कशा पद्धतीने आपण काम करतो आहे, कुठं आपण माल घेतो, कुठे विकतो, त्याचे पॅकेजिंग कसं आहे, त्याची क्वालिटी कशी पाहायची, हे सगळं आम्ही त्यांना इन हाऊस सगळं शिकवतो. शिकून झाल्यानंतरून त्याला परत मुंबईला पाठवतो. मुंबईला काही क्लिअरन्स, ट्रान्सपोर्टेशन्स, लॉजिस्टिक हे सगळं त्याला शिकवतो आम्ही. ते शिकून झाल्यानंतरनं त्याला बाहेर देशामध्ये जरी जायची गरज पडली तर आम्ही त्याला पूर्णपणे विजा वगैरे सगळं काढून त्याची राहायची सोय करतो, जेणेकरून त्याची गैरसोय होऊ नये. बऱ्याचदा भीती असते एक्सपोर्ट करायचं आहे, उद्योजक बनायचं आहे, पण ते कसं करायचं. तर त्यांच्यासाठी आम्ही इन हाऊस केल्या सगळ्यात गोष्टी, म्हणजे त्याला इझिली केलेलं आहे, त्याला कुठलीही भीती नसू नये. अच्छा, म्हणजे आपण धाडस देता त्यांना एक उद्योजक होण्याचं. खरं तर ना कृषी क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी सुद्धा सांगतात की शेतकरी राजाला की तुम्ही फक्त पीक घेऊ नका, तर तुम्हाला कोणी दाता म्हणायला नको किंवा बळीराजा म्हणायला नको, तुम्हाला व्यावसायिक म्हणून तुमच्याकडे पाहता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही जे काही पेरताय त्यातून जे काही उगवतंय त्याचा व्यवसाय करा आणि उद्योजक व्हा. खरं तर या सगळ्यासाठी ना शेतीला आधुनिकतेची जोड देणं अतिशय महत्त्वाचं आहे. याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल, अगदी सविस्तरपणे सांगा. येस. जर शेतकरी जर म्हटलं तर शेतकऱ्यांना पहिले डोक्यातनं काढलं पाहिजे त्यांनी की मी फक्त पिकवण्यासाठी जन्माला आलोय. कारण तो पिकवतोय वर्षानुवर्ष आणि मला असं म्हणणं आहे की आपण कधी ना कधी शेतकरीच होतो, आहे ना. आपण काय आपला भारत कृषीप्रधान आहे, तर त्या शेतकऱ्यामुळे आपण जगतोय अख्ख्या जगाला माहिती आहे. पण त्याला कळत नाही की आपण उद्योजक बनवू शकतो. तर त्याला एकच आहे की तो पिकवत असताना घेतलेलं मार्गदर्शन, ज्या जोरात तो मार्गदर्शन घेतो, कुठून कसं खतं आणायची, कुठून रोपं आणायची, त्याला संगोपन कसं करायचं, त्याच्यानंतरून त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी त्याला फी पण देत होतो. पण होतं काय, पीक आल्यानंतरनं विक्री करताना एक दिवसाचं करत नाही मेहनत. कारण काय होतं ना, 8 महिने, 12 महिने, 18 महिने तो मेहनत करतो. पीक आहे त्यावेळेस त्याला मार्केट कुठलं आहे हे त्याला माहीत नाही आहे. त्यांनी सर्वप्रथम लागवड करायच्या अगोदर आपण जी लागवड करतोय त्याचं मार्केट आहे का ह्याचं सविस्तर माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतरून ते घेतल्यानंतरून कुठल्याही व्यापारी, एजंट, एक्सपोर्टरला त्यांनी उधार माल विकला नाही पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की बांधावरती आलं आहे, त्याला देऊन टाकतात, बघू पैसे येतील, हे तुमची फसवणूक होऊ शकते. ठीक आहे, मग ते होऊ नये मग तुम्ही मार्केटला गेलं पाहिजे. मार्केटला गेल्यानंतर आपण स्वतः तो माल विकला पाहिजे. बरं, जमत नाही असं काहीच नाही आहे, आपण पिकवलं आपण ते विकू शकतो, फक्त धाडस तुमच्यामध्ये आलं पाहिजे. ह्याचाच फायदा कोण घेत आहे, जर तुम्ही नाही उद्योजक झाले तर आम्ही आज माल घेतोच आहे ना तुमच्याकडून, किंवा एक एजंट घेतोय, व्यापारी घेतोय, स्टॉक करून ठेवतोय. आज तो व्यक्ती करोडपती आहे, तो पण एक व्यवसायच करतोय. पण कुठल्याही शेतामध्ये वेळ न देता तो व्यक्ती करोडपती बनू शकतो. पण तुम्ही जर का 24 तास राबताय, मेहनत करताय, पैसे लावताय, मग तुम्ही उद्योजक का नाही बनू शकत. मग त्यासाठी तुम्हाला पूर्ण एक मार्गदर्शन, एक कार्यशाळा तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही मार्केटचा सर्वे केला पाहिजे. आता मोबाईल आलेला आहे मोठा, त्या मोबाईलमध्ये तुम्ही सगळी माहिती भेटते. आजकाल यूट्यूब आहे, ह्याला गुगलला आहे, AI टेक्नॉलॉजी आलं आहे, हे सगळ्यांचा वापर तुम्ही केला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही वापर नाही करणार तोपर्यंत तुम्हाला कुणी येऊन तुम्हाला शिकवणार नाही. कारण की तुम्हाला मोठं केलं तर सगळे व्यापारी संपून जातील. त्यामुळे तुम्हाला मोठं करण्याला कोणी येणार नाही, तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल.
आणि एक उद्योजक बनावं लागेल. आणि काळासोबत बदल हाच निसर्गाचा आणि जीवनाचा नियमच आहे. बरं, आपण सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक ॲप तयार केले, बरोबर? ॲग्रोबीट ॲप असं त्याचं नाव आहे. त्याबाबत आपण आम्हाला माहिती सांगाच. पण मला असं वाटतं जेवढी तुम्ही आत्ता माहिती दिली त्यानुसार आपण म्हणजे कृषी क्षेत्रातले उद्योजक घडवता, हे आपलं काम आहे. आपल्या कामाचं स्वरूप जरा सविस्तरपणे सांगा आणि मग आम्हाला त्या ॲपविषयी सुद्धा माहिती द्या. बरोबर. आता जसं की कुठलाही बिझनेस करत असताना आपल्याला खूप लोकांची गरज लागते. टीम. आता टीम जर आपल्याकडे नसेल तर आपण मोठा व्यवसाय करू शकत नाही. बरोबर आहे. ज्या वेळेस मला असं जाणवलं की आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना खतांचं वेगळं स्वरूप आहे, नर्सरीचं वेगळं आहे, त्याच्यानंतरनं मार्गदर्शन करणारे लोक वेगळे आहेत, एक्सपोर्टवाले वेगळे आहेत, हॉटेलला सप्लाय करणारे वेगळे आहेत. कारण का प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी लोक एक्सपर्ट आहेत आणि आपण त्यांनाच पुढे घेऊन जाऊ शकतो. तर त्यासाठी मी टीमच तशी घेतली, ज्या इंडस्ट्रीत ज्या व्यक्तीने 5 ते 10 वर्ष दिलेत त्या व्यक्तीला मी सोबत घेतलं आणि माझं काम करण्याची पद्धत एकत्र आलो आणि आज शेतकरी जेवढे पण माझ्यासोबत जोडलेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना कसं चांगलं होईल हे मी ह्या सगळ्या टीमला घेऊन काम करतो. कुठल्या भागातले शेतकरी जोडलेत आपल्याबरोबर? आज आपल्यासोबत पूर्ण महाराष्ट्र जोडलेले आहेत. सोलापूर, टेंभुर्णी, बारामती, तुमचं नारायणगाव आहे, नाशिक आहे, जिथं आपलं ह्यूजमध्ये माल जातो, खूप मोठ्या पद्धतीने पिकतं. त्यामध्ये नारळ आहे, तुम्ही केरळ गेलं तर नारळ भेटतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी काय पिकतं तिथं आमचे सेंटर आहेत. अच्छा, खरं तर आपल्याकडून शेतकऱ्यांना काय फायदा होतो याबाबत मी विचारणारच आहे, पण तोपर्यंत सविस्तरपणे सांगा की आपलं जे ॲग्रोबीट ॲप आहे ते कसं फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी. येस. ज्यावेळेस हे कसं उद्या असाल हे मी अगोदर सांगतो सविस्तर. ॲग्रोबीट ॲप येण्या अगोदर मी एक व्यक्तीला सप्लाय करत होतो मँगो. तिथं आंबे सप्लाय केल्यानंतरनं त्याचे मी पैसे घेत असताना आमची चर्चा झाली आणि ते एक IT पर्सन होते, सागर शिंदे म्हणून. आणि ज्यावेळेस गावाकडं आपली बंधू आहे, वडील आहेत, सगळे आहेत, त्यांचा हिशोब त्यांच्याकडे लागत नव्हता. कारण हिशोब का लागत नाही? कारण की आलेला माल तो काय करतो, विकतो. विकून झाल्यावर तो ज्यांचे ज्यांचे पैसे मित्राचे आहेत, कुणाकडनं घेतलेत, लोन आहे, त्यांना दिल्यानंतर त्याला जाणवत आहे की आपला जो खर्च आहे तो सुद्धा निघत नाही आहे. का की त्याला नियोजन नव्हतं. आज प्रत्येक घरामध्ये फिरतोय मी, शेतकऱ्यांच्या घरामध्ये ना त्यांच्याकडे फाईल आहे ना कुठलं मॅनेजमेंट आहे, काही नाही आहे. कारण की तो फक्त पिकवतोय. ॲग्रोबीट ॲप लॉन्च झालं पाहिजे ह्याची गरज आहे, काळाची गरज आहे समजून आम्ही डेव्हलप केलं. आज त्याला 4 ते 5 वर्ष झाले. आज ते ॲप डाउनलोड कमीत कमी 1,00,000+ लोकांनी डाउनलोड केलं. त्याचा मेन उद्देश असा आहे की तुम्ही पिकवत असलेला प्रत्येक माल हा काय फक्त बियाणं खतांचा खर्च नसतो. तुम्ही ते बैलांचं कुळवणे असेल, शेणखत असेल, सरी पाडणे असेल, हा सगळा खर्च तुम्हाला त्याच्यामध्ये मांडायचा आहे. म्हणजे हिशोब. तुम्ही खतं आणली त्याची बिलं तुम्ही फोटो काढून त्याच्यामध्ये टाकू शकता. तुम्ही कुणाला विकणार आहे, ज्यावेळेस पूर्ण हार्वेस्टिंग होणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्या ॲपचा ज्यावेळेस खर्च समजेल की मी डाळिंब पिकवलं आहे, 1,50,000 रुपये खर्च झाला आहे. जर एखाद्या एक्सपोर्ट एजंटनी जर तुमच्याकडे मागणी ती 1,00,000 रुपयाला केली तर तो शेतकरी देऊ शकत नाही, कारण की त्याला पहिले खर्च समजलेला आहे. त्यामुळे ह्या ॲपचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. दुसरा फायदा ॲपचा असा आहे की तुम्हाला घरी बसल्या कस्टमर येतील, तुम्हाला कॅशमध्ये पेमेंट देतील आणि तुमची बाग तुम्हाला विकायची आहे. कारण पूर्ण बाग विकायचं नियोजन आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे, कारण की तुम्हाला खर्च समजलेला आहे. अच्छा, असं त्या ॲप आहे. पण आपलं जे गो फॅमिली आपली जी कंपनी आहे त्याचा शेतकऱ्यांना कसा लाभ होतो जे तुम्ही मगाशी सांगत होतात? गो फार्मली बघा नावातच आहे, म्हणजे पुढे जाणे, म्हणजे फार्मली म्हणजे फार्मला आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. पण पुढे घेऊन जात असताना आमच्याकडे काहीतरी सेटअप हवा होता आम्हाला अगोदर. कारण की गो फार्मली हे काय पहिल्या दिवशी लॉन्च नाही केलं, पण ज्या दिवशी आम्ही कलेक्शन सेंटर टाकायला चालू केले त्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद खूप छान भेटला. कारण की त्या गो फार्मली गो फार्मली हे जे सिस्टम आहे हे खूप मोठ्या लेवलला आहे. कारण ह्याच्यामध्ये आम्ही बाहेर देशामध्ये गो फार्मली जनरेटर LLC नावाने बाहेर देशात पण कंपनी स्थापन केल्यात. गो फार्मली नावाने कलेक्शन सेंटर स्थापन केलेत, जे की शेतकऱ्यांना बांधावर पैसे भेटेल. गो फार्मलीमध्ये आम्ही नारायणगावला मॉडर्न ट्रेडला आम्ही सप्लाय करतो आहे. झेप्टो, स्विगी, रिलायन्स, किसान कन्या, स्टार बाजार, बिग बास्केट या अशा मॉडर्न ट्रेडला पण आम्ही सप्लाय करतो आहे. त्याच्यातनं चांगलं मार्जिन आम्हाला राहतं आहे. आणि गो फार्मलीमध्ये आम्ही जे काही मुलं आहेत, कॉलेजमधली जी मुलं आहेत त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. माझं कार्यशाळा असते. ते झाल्यावर ते रिअलमध्ये त्या गो फार्मलीमध्ये येतात. तिथं पॉली हाऊस आहे, तिथं शेती आहे, त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे ब्रीडिंग सेंटर सगळं तिथं एक्सपोर्ट हे सगळं शिकवलं जातं.
त्यामुळे गो फार्मली एक खूप मोठ्या लेवलला, जागतिक लेवलला काम करत आहे. मग युवा पिढीला पण शिक्षण देत आहे, शेतकऱ्यांना पण एक भक्कम आधार बनलं आणि एक्सपोर्ट लेवलला बाहेर देशामध्ये गो फार्मलीला लोक ओळखायला लागले. पॅकेजिंगमध्ये आम्ही काम करतो आणि गो फार्मलीमुळे आज बरेच उद्योजक लोक आम्हाला येऊन भेटतात की सर तुमच्यासारखं आम्हालाही प्रशिक्षण द्या. तर आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊन एक नवीन उद्योजक कधीही संपू नये असं गो फार्मली सुंदर काम करते. खरं तर या विचारासाठीच आपलं खूप खूप कौतुक. आपण मगाशी सांगितलं की शेतकऱ्यांनी आता नवीन टेक्नॉलॉजी अवगत करायला हवी, AI चा वापर करायला हवा. आपण जर शेतात पाहिलं तर ड्रोनचा सुद्धा आजकाल वापर होऊ लागलाय. तर AI चा वापर नेमका कसा फायदेशीर ठरू शकतो आपल्या शेतकऱ्यांना? अनेक शेतकरी आज आपला हा कार्यक्रम पाहत असतील. अगदी मी माझ्या शेतकरी बांधवांना एक नक्की सांगेल की कुठलीही गोष्ट ज्यावेळेस नवीन असते त्यावेळेस थोडंसं कष्ट करावं लागतो, त्रास होतो. ह्याचं रिझन असं आहे, जसं कोविडमध्ये आपण पाहिलं की ऑनलाईन हा सिस्टम कधीच नव्हतं, लोक जगापर्यंत पोहोचलं नव्हतं. पण आज सगळ्यांकडं फोनपे, गुगल पे, ऑनलाईन सगळं आहे. सुरुवातीला त्रास झाला, पण आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इझी होऊन गेलेलं आहे. पण AI आणि जर ड्रोन बघितलं तर गव्हर्नमेंटने खूप सारे त्यांना सबसिडी असेल किंवा त्यांना ड्रोनचा उपयोग का करा की लेबर प्रॉब्लेम, खतांचं नियोजन हे सगळं फास्ट व्हायला पाहिजे. पण ड्रोनचं प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की ड्रोन प्रत्येकाला चालवायला येत नाही. जसं गाडी चालवणं असतं तसं ते ड्रोन शिकावं लागेल तुम्हाला, त्याचे प्रशिक्षण घ्यावं लागेल. तर एका गावामध्ये 5-6 लोक जरी शिकले तर ॲटलिस्ट ते पूर्ण गाव एकमेकांना सपोर्ट करेल. म्हणून वापरायचं यात काही फायदा नाहीये. फायदा नाहीये, कारण की त्याचा खर्च आहे, तो काय स्वस्त नाहीये ड्रोन. त्याला फायदा कधी आहे, तुम्ही वापरल्यानंतर नाही. आणि प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. आता AI टेक्नॉलॉजी जर तुम्ही पाहिलं तर AI चा वापर खूप जण करतात, मी पण थोडंसं करतो, काही जण करतातच. पण AI मध्ये खूप साऱ्या तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे तुम्हाला जे मनात आहे ते तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, पण प्रश्न कोणता विचारावा ह्याचं सुद्धा प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जेवढं विचारणार तेवढंच तो उत्तर देणार आहे. डॉक्टर आहे थोडक्यात तुमचं, ते पूर्ण जगाचं सर्चिंग करून ते तुम्हाला उत्तर देतं. आणि AI साठीच आम्ही आता जस्ट कृषी मित्र या नावाने AI टेक्नॉलॉजीने आम्ही एक असं सॉफ्टवेअर बनवलं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी इथून इराणला बोलेल, दुबईला बोलेल, वेगवेगळ्या देशामध्ये बोलेल, मराठीमध्ये, कन्नडीमध्ये, हिंदीमध्ये, पण त्या इराणमध्ये इराणी भाषेत त्याला ऐकायला येईल. अशा पद्धतीने आम्ही ते डेव्हलप केलं. दुसरं, शेतकऱ्यांनी पानाचं, रोपाचं त्याचं जर का फोटो काढून पाठवलं तर त्याच्यामध्ये तो व्हॉईसनी बोलेल. तिथं टाईप नाही होणार, टाईप तर होईलच, आणि व्हॉईसनी बोलेल की ह्याच्यामध्ये पाण्याची मात्रा कमी, याला हे खत देणं महत्त्वाचं आहे. हे आम्ही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलं. आणि AIचं टेक्नॉलॉजी वापरून आम्ही शेतकऱ्यांना प्रत्येक मार्केटचा सर्वे, माल कसं पिकवायचं, विकायचं कसं, आणि त्याचा एक मित्र पण बनवून आपण त्यांना सपोर्टिंगसाठी AI आणि ड्रोनचं मी असे मेसेज देईन. मूळतः आपण कृषी क्षेत्रातच कार्यरत आहात, पण जी काही माहिती दिली तुम्ही, आपल्या वेगवेगळ्या कंपनी आहेत, आपण ॲप डेव्हलप केलेलं आहे, गो फार्मली आहे. कृषी क्षेत्रातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पावलं टाकताय. एक सुरुवातीपासून काय तुम्ही सुरू केलं जरा सांगता का आम्हाला? नक्कीच सांगेल मी. सुरुवातीला 2016ला ज्यावेळेस मी माल घेऊन विकायचो, तो एक व्यापारी, तो फ्रूट होता, पपई होते, कलिंगड होतं, जे काही फळबाग आहेत. पण विकत असताना बरेच लोक मला चांगलंही समजायचे आणि काही लोक मला एजंट, व्यापारी समजायचे की हा फक्त एजंट आणि पैशासाठी काम करतोय. तेव्हा लक्षात आलं, काही माझे गुरुवर यांनी सांगितले की तू कंपनी स्थापन कर. मग मी अक्कलकोट गाठलं डायरेक्ट, कारण की मी स्वामी समर्थाचा खूप मोठा भक्त आहे. मग समर्थच नाव भेटलं. समर्थ क्रॉप केअर ह्या नावाची सुरुवात 2018ला झाली. तिथून पुढे माझी खरी जर्नी स्टार्ट झाली. कंपनी स्थापन केल्यानंतर त्या लेवलचे लोक मला पाहायला लागले. मग मी मॉडर्न ट्रेड कॅप्चर केलं. झेप्टो, स्विगी, रिलायन्स, किसान, स्टार बाजार, बिग बास्केट अशा कंपन्यांना मी पॅकेजिंगमध्ये नारायणगावमध्ये माल द्यायला चालू केलं. त्याच्या पलीकडे काम करत असताना एक्सपोर्ट तर लगेच करायचं नव्हतं मला, पण एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांना भेटून त्यांच्या प्रॉब्लेम समजून घेऊन मी आज एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. माल कुठून यायचा? हा माल यायचा पूर्ण सोलापूर भागातून यायचा, काही नाशिकमधून यायचा. अच्छा अच्छा, खरंच आपला हा पूर्ण प्रवास प्रेरणादायी आहे आणि आपण आज इतर लोकांना सुद्धा रोजगार मिळवून दिलाय, त्याबद्दल खूप कौतुक. आणि या सगळ्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात आणि इतकी प्रेरणादायी अशी माहिती आमच्याबरोबर शेअर केलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू मॅम. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.